नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राचे कुलदैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे जेजुरीचा खंडोबा. पण तुम्हाला माहीत आहे का, आपण ज्या गडावर दर्शनाला जातो तो मूळ गड नाही. खंडोबा देव जुन्या गडावरून कडेपठार सध्याच्या नवीन गडावर कसे आले, यामागचं एक अत्यंत रंजक आणि भावूक कथा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच रहस्य उलगडणार आहोत. जेजुरीचा खरा इतिहास आणि खंडोबा देवाचे मूळ स्थान जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला कडेपठाराकडे वळावे लागेल. सध्याच्या नवीन गडापासून साधारण 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या या जुन्या गडाला मूळ जेजुरी मानले जाते. याचा दुर्गम आणि उंच पठारावर भगवान शंकराने मांतरंड भैरवाचा अवतार धारण करून मणिमल्ल या अत्याचारी दैत्याचा संहार केला होता. समुद्र सपाटीपासून प्रचंड उंचावर वसलेल्या या ठिकाणी जाण्यासाठी आजही भाविकांना 700हून अधिक पायऱ्यांनीच कठीण चढण पार करावी लागते. येथील मुख्य मंदिर अतिशय पुरातन असून त्याचे बांधकाम हेमाडपंथी शैलीतील आहे. गाभाऱ्यात खंडोबा आणि म्हाळसादेवीचे स्वयंभू लिंग असून तेथे देवीची मूर्ती नसून मुखवटे पूजले जातात. पौराणिक काळात सर्व उत्सव याच पठारावर साजरे व्हायचे. अनेक निष्ठावान भक्त मानतात की जोपर्यंत आपण कठेपठाराच्या या पवित्र भूमीला स्पर्श करत नाही आणि कठीण चढण चढून देवाचे दर्शन घेत नाही तोपर्यंत जेजुरीची वारी खऱ्या अर्थाने पूर्ण होत नाही. निसर्ग आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम असलेल्या या कडेपठारावरून संपूर्ण जेजुरीचा परिसर सोन्यासारखा लखलखताना दिसतो. जेजुरीच्या या रहस्यामागे एका निस्सीम भक्ताची भक्ती आणि देवाची आपल्या भक्ताप्रती असलेली माया दडलेली आहे. अनेक वर्षापूर्वी सुप्यामध्ये राहणारा खंडोबाचा एक परमभक्त दररोज न चुकता कडेपठारावर जुन्या गडावर दर्शनासाठी जात असे. परंतु जसे त्याचे वय वाढत गेले तशी ती 700-750 पायऱ्यांची उंच चढण चढणे त्याच्या शरीराला झेपेनासे झाले. देवाची ओढ तर अफाट होती, पण शरीराने साथ सोडली होती. एके दिवशी कडेपठारावर देवाचे दर्शन घेताना त्या भक्ताला रडू कोसळले. तो देवाकडे आर्तपणे म्हणाला, हे मल्हारराया, आता माझे पाय थकले आहेत. मला रोज तुला भेटायला वर येणे शक्य नाही, पण तुझ्या दर्शनाशिवाय माझा दिवसही जात नाही. आता तूच मला भेटायला खाली ये. भक्तांची ती निष्पाप भक्ती पाहून खंडोबा प्रसन्न झाले आणि त्यांनी भक्ताला एक वचन दिले. देव म्हणाले, ठीक आहे, मी तुझ्या सोबतीने खाली चालायला तयार आहे, पण एक माझी अट आहे. मी तुझ्या पावलावर पाऊल ठेवून तुझ्या मागे चालत येईल, पण तू चुकूनही मागे वळून पाहायचे नाही. जोपर्यंत तू पुढे चालत राहशील तोपर्यंत मी तुझ्या पाठीशी असेल, पण ज्या क्षणी तुझा संयम सुटेल आणि तू मागे वळून पाहशील त्या क्षणी मी तिथे जमिनीवर स्थिरावीन आणि तिथून एकही पाऊल पुढे टाकणार नाही. भक्ताने आनंदाने ही अट मान्य केली आणि देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवून तो जुन्या गडावरून खाली उतरायला लागला. भक्त आनंदाने पुढे निघाला आणि देव मागे मागे चालू लागले. चालता चालता भक्त सध्याच्या जेजुरी गडाच्या ठिकाणी आले. तिथे आल्यावर त्याला देवाची चाहूल लागेनाशी झाली. देवाची पावले वाजायची थांबली असा भास त्याला झाला. काळजीपोटी आणि ओढीपोटी तो आपली अट विसरला आणि त्याने मागे वळून पाहिले. अट तुटली होती. देव तिथेच थांबले. तोच हा आजचा जेजुरी गड. खंडोबाने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला जेणेकरून इतर भक्तांनाही त्याचे दर्शन सहज घेता येईल. तेव्हापासून खंडोबा देव जुन्या गडावरून नवीन गडावर वास्तव्यास आले असे मानले जाते. तर मित्रांनो, ही होती कथा. खंडोबा देव जुन्या गडावरून नवीन गडावर कसे आले होते. एका भक्ताच्या अथांग श्रद्धेपोटी साक्षात देवाने आपला डोंगर सोडला आणि ते खाली नवीन गडावर वास्तव्यास आले. आजही जेव्हा आपण जेजुरीच्या गडावर भंडारा उधळतो तेव्हा त्या प्रत्येक कणात या भक्ताच्या प्रेमाची आणि मल्हाररायाच्या आशीर्वादाची साक्ष मिळते. कडेपठार असो वा नवीन गड, भक्ताची आग जिथे पोहोचते तिथे देव धावून येतोच. हेच या रहस्यामागचे खरे सत्य आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्ही कधी कडेपठाराची 700 पायऱ्यांची चढून गेले आहात का? तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच पौराणिक कथा आणि महाराष्ट्राचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रहस्यमय व्हिडिओ सोबत.